आठवणींना उजाळा मिळाला, कारण हे ऑलरेडी सिनेमॅटिक. किती गर्दी आहे आणि आम्ही आता निघालोय. हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजचा व्लॉग राहणार आहे ही आमची ऑर्लँडोची ट्रिप आहे कडे, आणि आमचा 2 दिवसाचा प्लॅन आहे आणि खूप धमाल मस्ती मजा येणार आहे. तुम्ही पण माझ्यासोबत असणारच, त्याच्यामुळे तुम्ही पण खूप एन्जॉय कराल हा व्लॉग. शेवट नक्की बघा, कारण ऑर्लँडो युनिव्हर्सल स्टुडिओला आम्ही जाणार आहोत आणि एकदम फन होणार आहे. खूप एक्साइटेड आहे मी. आणि हा आहे ब्रिज, आमचा फेवरेट. आय एम बॅक टू जॅक्सन व्हील आणि खूप 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 फील डिफरंट वाटतंय. तर आम्ही थोड्याच वेळासाठी आलोय, एकदम तासभर थांबतोय इथे. जॅक्सन व्हील वरून जातोय आणि जॅक्सन व्हीलच्या खूप साऱ्या आठवणी आहे, तर थोडा वेळ इथे थांबतो आणि मग जातो. तर इथे थांबल्याने म्हणजे काय, राईट? तर मस्त आम्ही आता थोडासा एन्जॉय करून घेतो, कारण पुढे प्रवास आम्हाला चालू कंटिन्यू करायचा आहे. तर खूप खूप अशा जुन्या आठवणी अशा ताज्या झाल्या, खूप मस्त वाटतं, एकदम भारी वाटतंय. तर म्हणजे आता आम्ही शारेटला राहतो आणि जॅक्सन व्हील, म्हणजे आम्ही इथे राहायचो तेव्हा आमचे जसं उन्हाळा सुरू व्हायचं तशी आमची बीचेस, म्हणजे आम्ही बीचला वीकमध्ये 1-2 वेळा तरी जायचोच. पण आता खूप दिवसांनी येतोय, तर त्याच्यामुळे आता छान संध्याकाळ होते, सनसेट आमच्या नशिबात आहे आज, आणि छान आम्ही वेळ घालवतो तिथे आणि मग पुढे कंटिन्यू करतो आमचा प्रवास. सो फायनली आम्ही आलो. चला आता बीचला जातो. तर आम्ही येऊन पोचलो आहोत. खूप खूप भारी फिलिंग वाटतंय. सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, कारण हे आता 20 मिनिटाच्या अंतरावर होतं हे बीच, आणि तसंच मुलांचं पण खूप फेवरेट आहे हे बीच. त्याच्यामुळे खूप छान वेळ गेला आमचा. सनसेट व्हायला लागला आणि आम्ही पक्षी आकाशात छान. आता तरी बरं आहे थोडासा सी नजर. हे सगळं एन्जॉय करून आम्ही पोहोचलो. नंतर जॅक्सन व्हीलवरून आम्हाला 2 तास लागले आणि फायनली आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये येऊन पोहोचलो आहोत. तर खूप खूप मस्त धमाल मस्ती येणार आहे, मी सांगितल्याप्रमाणे. तर उद्याचा पण वेट होत नाहीये, उत्सुकता लागली आहे की आम्ही कधी जातो आणि कधी त्या लँडवर आम्ही, म्हणजे त्या पार्कमध्ये पोहोचतो. तर इथे आम्ही म्हणजे युनिव्हर्सल स्टुडिओमध्येच आमचं हॉटेल होतं, तर आम्ही जस्ट चेक इन केलं होतं. मी तुम्हाला एक छोटीशी टूर देते. तर हा आहे आमचा रूम. मस्त टीव्ही होता, छान बेड होते आणि ऑब्विसली बेड राहणारच. आणि आता मी तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवते. तर हा 11व्या मजल्यावर होता आमची जी रूम आहे हॉटेलची, आणि हा बाहेरचा नजारा समोर युनिव्हर्सल पार्क. आणि आता झाली आहे मॉर्निंग आणि मी रेडी झाली आहे. इथे जस्ट समोरून ऑर्लँडो सगळं दिसतंय पार्क, आणि ते मी जस्ट दाखवते तुम्हाला. तर जबरदस्त उत्सुक आहोत, कारण आज आम्हाला अनुभवायला मिळणार आहे हॉलिवूड मूव्ही, थ्रिल राईड्स अँड मॅजिक याचं जबरदस्त कॉम्बिनेशन बघायला मिळणार आहे आज. आणि आम्ही आता जस्ट हॉटेल सोडलं. तर इथे ब्रेकफास्ट असतो, बट आम्हाला तिकडे पोहोचण्याची घाई होती, त्याच्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट पण तिकडेच करणार आहोत. आणि इथे आमची बस येणार आहे, तर आम्ही बससाठी वेट करतो आहोत. बस आली की आम्ही त्यांचीच बस असते हॉटेलची. युनिव्हर्सल बस. बसमधून आम्ही बाहेर निघतो. आता आम्ही आलो आहोत, पोचलोय आम्ही. किती गर्दी आहे आणि आम्ही आता निघालोय. हे बघा, सो मच गर्दी. आम्ही आता मध्ये चेक इन करतो इथे आणि मग निघतो. हे बघा, तर राईट नाव आम्ही ह्या ब्रिजवर चालतोय. तिकडून आलो आम्ही. And the vibe is already cinematic.
आणि ही तर फक्त सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. येऊन पोचलो आहोत युनिव्हर्सल पार्क मध्ये. आय एम सो एक्साइटेड. युनिव्हर्सल स्टुडिओ मध्ये आलं की एकदम मूवी मध्ये आल्यासारखं वाटतं. आहा, आणि इथलं हे ambience literally gives goosebumps. And look at this Harry Potter world, Jurassic Parks and Transformers. Everything looks real. आता आम्ही एंट्री केली आहे. हो सो नाईस. हे हॉटेल आहे. कॉफी अँड टी पास्ता. तर आता माझ्या फर्स्ट राईडवर मी जाणार आहे. बघूयात कसे. आय एम सो येस, फर्स्ट राईडवर जाणार आहे. थोडीशी भीती पण वाटते आणि थोडंसं बघूयात आता. जाऊनच बघूयात की राईड माझी कशी होणार आहे. ते मी लवकरच तुम्हाला सांगेन. आम्ही आता चाललो आहोत. आपल्याला पण याच्यात उभं राहावं लागेल ना, साध्या याच्यात. पोरांचा एक्सप्रेस आहे आणि आम्हाला लाईनमध्ये मुलांचा एक्सप्रेस आहे आणि आमचं साधं ऑर्डिनरी लाईनमध्ये आम्ही उभं राहणार. तर मी तुम्हाला जाऊन मग माझा अनुभव सांगते की मला कसं वाटलं. ही राईड व्हर्च्युअल राईड आहे आणि मज्जा येणार आहे खूप. तर ही होती स्पायडरमॅनची राईड. एंटर केलं आहे आम्ही. खूप लॉंग लाईन असते. मी म्हटलं ना आमचं साध्या नॉर्मल लोकांमध्ये उभं होतं. तर इथे बघा, तर इथे आता स्पायडरमॅनची राईड आहे. तुम्ही त्यांचं ऑफिस वगैरे, तर हे सगळं इथे कम्प्युटर हे सगळं इथे सजवलेलं होतं. म्हणजे लोकांना लाईनमध्ये उभं राहताना बोर आपल्याला ते एन्जॉय करता येतं राईडच्या आधी. मजा करत होतो आम्ही. खाऊन पिऊन झालं आहे. आता कॉफी मी हातात घेतली आहे आणि आता आम्ही नेक्स्ट राईडला चाललो. बघू काय करायचं. बरं चला आता. आता लाईनमध्ये म्हणजे नेक्स्ट राईडला आम्ही जाणार आहे तिथे. सो चला, मस्त मज्जा मज्जा. ही आहे जुरॅसिक रिव्हर ॲडव्हेंचर राईड. आय एम सो एक्सायटेड. खूप मज्जा येणार आहे. वॉटर टॅप एकदम डेंजर होता. नेक्स्ट राईड ही होणार आहे आमची एम्पायर ऑफ छान डायनोसॉर छोटासा पिंक पिंक. हे मुलांची फेवरेट बटर बियर. आणि आता आम्ही आलो आहोत हॉगवर्ल्डमध्ये. हे बघा, चला आता आपण एक्सप्लोर करूया. आम्ही गर्दीत चाललोय. सो 55 मिनिट
सो वी आर राईट नाव हॅरी पॉटर्स म्हणजे क्लोथ शॉपिंग. तर सगळं हॉगवर्ड्स आहे. त्यांचे बुक्स किंवा असं इथे ठेवलेले आहे, तुम्हाला दिसत असेल इकडे हे बघा. आणि आता आम्ही बघतो क्लोथ्सचे काही फ्रेम्स. हे तुम्ही आलात तर खर्च तर काही करणारच ना तुम्ही, तर त्यासाठी हे शॉप आहे. म्हणजे काहीतरी आपण घेऊन जाऊ शकतो इथून शॉपिंग करून. कुठे दाखवू? हा गाऊन ठेवला आहे. हॅरी पॉटरची बुक, मॅजिकची बुक. चला. तर बघा, म्हणजे अगदी स्वस्तापासून महाकपापर्यंत सगळं इथे अवेलेबल आहे. आणि ते आपल्याला घेऊन जायचं आपण घरी. काही तर खर्च झाला पाहिजे. चला, हाऊस मोस्टच्या गोष्टी आणि त्या अशा खर्च करायच्या. अच्छा, स्नोवी वूल हे बघा $59. आणि ते असं इथे नेकवर ठेवतात. मी बऱ्याच जणांचं बघितलं. सो पार्क फिरून झालं आहे आमचं. आणि आता टाटा बाय बाय करतो आम्ही. आम्ही निघालो आहोत आता, कारण आम्हाला परत निघायचं आहे शार्लेटला. तर खूप खूप मजा होती, एक्साइटिंग होतं. तर मला माहीत नाही मी दिसते का नाही, कारण ऊन खूप आहे. तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. 6 वाजत आले आणि आता आम्ही घरी जातोय. तर खूप मजा केली, खूप खूप मस्त वाटलं. मुलांनी पण खूप एन्जॉय केला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय. सो चला, आता आम्ही निघालो आहोत घरी. खूप खूप मजा केली आम्ही. आणि म्हणजे खूप मजा केली, मुलांनी पण अगदी भरपूर मजा केली. आणि आता आम्ही घरी चाललो आहे. सकाळी 8 पासून आलो होतो, आता 6 वाजत आले. तसं हे पार्क 9 वाजेपर्यंत ओपन असतं. आता अमोली परत खर्च करायला आणलंय या मुलीने मला. स्पायडरमॅनच्या लास्ट मोमेंटला तिने मला सांगितलंय की 1 मिनिट मी गॉगल काढते. सो आता अनदर वन खर्च. मग कसं ओके ओके हां. तर आता जस्ट आम्ही शॉपमधनं बाहेर पडलो आहे शॉपिंग. तर चला आता घरी जातो. त्यांच्या शॉपमध्ये आणलं, आता माहिती नाही काय करते. पुन्हा एकदा खर्च. चला आता जस्ट आम्ही कारमधनं हे बघा